नमस्कार, रामराम महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। पुण्यातील पॉसिबल ॲनिमल वेलफेअर फाउंडेशन या प्राणी कल्याण क्षेत्रात कार्यरत संस्थेला यंदाचा क्रांतिकारी ऑफ द इयर हा प्रतिष्ठित पुरस्कार इन्कलाब जयते यांच्या वतीने शहीद दिवस 23 मार्च निमित्त पुण्यातील पॉसिबल ॲनिमल वेलफेअर फाउंडेशन या प्राणी कल्याण क्षेत्रात कार्यरत संस्थेला यंदाचा क्रांतिकारी ऑफ द इयर हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे। प्राण्यांच्या बचाव कार्य, उपचार, संवर्धन आणि मुक्या जीवांप्रती करुणा या क्षेत्रातील सातत्यपूर्ण आणि समर्पित कार्याबद्दल संस्थेचा हा गौरव करण्यात आला। या सन्मानाबद्दल संस्थेचे संस्थापक व सचिव ॲडव्होकेट सुमेध गायकवाड यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की हा पुरस्कार आमच्या एकट्याचा नसून पॉसिबल परिवारातील प्रत्येक स्वयंसेवक, रेस्क्युअर, फीडर आणि समर्थक यांचा आहे। मुक्या प्राण्यांसाठी काम करताना अनेक अडचणी येतात, पण अशा सन्मानामुळे आमची प्रेरणा अधिक दृढ होते। आम्ही पुढेही अधिक जोमाने आणि निष्ठेने प्राणी कल्याणासाठी काम करत राहू व मानव आणि प्राणी यांच्यातील संघर्ष कसा कमी करता येईल आणि मानवतेचा समतोल साधला जाईल यासाठी प्रयत्न करत राहू। संस्थेने गेल्या काही वर्षात रस्त्यावरच्या जखमी, आजारी आणि दुर्लक्षित प्राण्यांसाठी बचाव मोहीम, उपचार व्यवस्था, दत्तक प्रक्रिया आणि जनजागृती उपक्रम राबवून समाजात महत्त्वाची भूमिका बजावली आहे। या कार्यामुळे पॉसिबल ॲनिमल वेलफेअर फाउंडेशन हे नाव पुण्यासह इतर जिल्ह्यांमध्येही परिचित झाले आहे। तसेच त्यांनी विक्रांत सिंग यांचे विशेष आभार मानले, ज्यांनी संस्थेच्या कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान केला। संस्थेच्या या यशामुळे प्राणी कल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या इतर संस्थांनाही नवी प्रेरणा मिळत असून समाजात प्राण्यांविषयी संवेदनशीलता वाढण्यास मदत होणार आहे। नमस्कार, आज शहीद दिनानिमित्त आपण इथे जमलात त्याबद्दल सर्वांचे आभार। विक्रांत भैयाचे पण आभार। पॉसिबल ॲनिमल वेलफेअर स्थापन करण्याचा उद्देश हाच होता की ज्या प्राण्यांना कोणी न्याय नाही देऊ शकत, कारण आता लोकांचं हे म्हणणं असतं की कुत्रे लोकांना त्रास देतात, पण सर्वप्रथम त्यांच्या पण काही समस्या आहेत। आता दादा तुम्ही ह्या बाबतचं कार्य बघता, तुमच्यापर्यंत पण बरेच कुत्र्यांच्या समस्या येत असतील। आता सध्या तो ट्रेंड वाढला आहे लोकांचा की कुत्र्यांच्याबद्दल बोलणे, बट त्याच्यामागे काही गोष्टी आहेत की त्यांना भूक लागली असेल तर ते ॲग्रेसिव्ह होतात, त्यांना जर नसबंदी केली नसेल तर ते ॲग्रेसिव्ह होतात, किंवा त्यांच्या काही पास्ट ट्रॉमा असेल, कोणती गाडी त्यांना धडकून गेली असेल तर त्याचं ॲग्रेशन त्यांच्याबद्दल निघतं। पण आम्ही त्या गोष्टींवरती उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला आहे, त्याच्यापैकी बऱ्याच गोष्टींचा इम्पॅक्ट त्या गोष्टींवरती आलेला आहे। सो आत्ता आम्ही PMC सोबत सुद्धा काम करतो आहे की त्यांच्या थ्रू आम्ही ह्या समस्या कशा सॉल्व्ह करता येतील। आता लोकांचं म्हणणं असतं की कुत्र्यांमुळे त्रास आहे तर त्यांना बाहेर फेकून द्या किंवा जंगलात सोडून द्या किंवा त्यांना त्या जागेवर रिलोकेट करा, पण त्याचा तो उपाय नाही। आम्ही जे काही उपाय आत्तापर्यंत केले ते सर्व सक्सेसफुल झालेत आणि त्यामुळे जिथेही कुठेही प्राण्यांसंदर्भात तुम्हाला कुठलीही अडचण असेल, कुत्रा असेल, मांजर असेल, कोणताही प्राणी असेल, कारण सगळे प्राणी आपल्यासाठी समान असतात आणि त्या संदर्भात कुणालाही काही अडचण असेल पॉसिबलला नक्की तुम्ही सांगू शकता। आणि कुठेही आम्ही एखादा प्राणी जखमी दिसला असेल, त्याला कुठलीही इश्यू असेल तर आम्ही तिथे जाऊन त्यांना कसं व्यवस्थितपणे मेडिकल ट्रीटमेंट देता येईल याच्यासाठी आम्ही कार्य करतो। आणि सर्वात महत्त्वाचं विक्रांत भैयाचे खूप खूप आभार, कारण एखाद्या व्यक्तीचा सन्मान करणे ही सर्वात मोठी गोष्ट आहे आणि त्याच्या कार्याला समजून घेणे, कारण विक्रांत भैयाचं कार्य फक्त पुण्यापुरतं नाही, ते अख्ख्या महाराष्ट्रात आणि अख्ख्या देशभर आहे। आणि विक्रांत भैया जसं शिवाजी महाराजांना माणसं फारकायची एक चांगली कला होती, तीच कला विक्रांत भैया आत्ता लोकांपर्यंत पोहोचवतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं, महापुरुषांचं, भगतसिंग या सर्वांचं कार्य ते पुढे नेत आहेत। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, सगळे आपले वीर जवान इथे उपस्थित आहेत, त्या सर्वांकडे एक आर्मीचा डॉग असतो। लास्ट टाइम एक केंट नावाचा आर्मी डॉग काश्मीरमध्ये जवानांसाठी सर्च ऑपरेशन करताना तो वाढला। म्हणजे ह्या गोष्टींचा उपयोग सुद्धा आपल्याला होतो, तो समाजाने त्याचा कसा उपयोग करून घ्यायचा आणि त्या दुरुपयोगांना कसं टाळता येईल या संदर्भात सुद्धा आपण प्रयत्न करू शकतो। सर्वांचे धन्यवाद दादा, तुमचे पण धन्यवाद। विक्रांत भैया तुमचे, पियुष दादा, आनंद दादा, सर्वांचे आभार। खरं तर बोलायचं झालं तर आमची वय तशी बघायला गेली तर खूप लहान आहे, त्यामुळे या जवानांसमोर स्वतःला क्रांतीवीर म्हणवणं मला पर्सनली असं थोडं अवघड वाटतंय। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, Facebook आणि Instagram पेजला फॉलो करा।